गोरस बेचने आई हाट। गौरस दही दूध तूप ताक लोणी विकण्यासाठी गौरस विकण्यासाठी आले, पण मी माझ्या घराची वाट विसरले, कशी जाऊ? कारण कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल, सबई बिसरू देखे गोपाल, सबई बिसरू देखे गोपाल, सबई बिसरू देखे गोपाल, सबई विसरू देखे गोपाल। सगळं विसरले म्हणते तुझ्याकडे बघितलं तर, एवढे कन्हैया नटकट नटकट। हळूहळू कन्हैया आता मोठे होऊ लागले। पुढे पुढे प्रभू तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, सुंदर रंग, म्हणून आपण रंगनाथ म्हणतो बरं का, रंगताना डाव्या गुडघ्याने रांगू लागला। आणि हळूहळू रांगता रांगता एक दिवस झालं असं, कन्हैयाला मात्र पलीकडे जायचं होतं। आता पहिलीचे उंबरठे घराचे मोठे असायचे, माझ्याकडे लक्ष आहे ना, सगळ्यांच्या लक्षात येते ना, पहिले घराचे उंबरठे मोठे असायचे की लेकराला जाता सुद्धा येत नव्हतं। आताचे उंबरठेच नाही, सुपडा साप घेणं देणंच नाही, ते घराला उंबरठाच नसतो। पण उंबरठा म्हणजे मर्यादेचं प्रतीक आहे। ज्याच्या घराला उंबरठा आहे त्याने समजून घ्यायचं या घराला कुठेतरी मर्यादा आहे। हा, उंबरठा असलाच पाहिजे घरामध्ये। अरे उंबरठा पुजल्याशिवाय तर पित्र बी जेवायला येत नसते, बरोबर आहे का नाही? म्हणून घराला छोटीशी का होईना ती लाकडाची पट्टी लावा, उंबरठा ठेवला पाहिजे, गरजेचं आहे। अशा प्रकारे आता भगवान परमात्म्याला तर भगवान हळूहळू आता खिसकू लागले, कधी रांगता चाललाय, हळूहळू लीला करू लागले। अरे बरं एवढा सुंदर कन्हैया, आता मैया तर तिकडे गेली, कन्हैयाला जायचं होतं, काय करायचं? आता हळूहळू कन्हैया तर 1 वर्षाचे झालेले आहेत। आणि तिथे मात्र भगवान परमात्म्याचं नामकरण करण्यासाठी गर्गाचार्यजी महाराज आले। गर्गाचार्यजीने सुंदर खीर बनवली, समोर शालिग्राम ठेवला। खिरीला मात्र आता नैवेद्य दाखवतात, भोग लावतात कन्हैया शालिग्रामजींना। आणि हळू म्हणतात, प्रभू हे तो आपी की वस्तू आहे, त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पयत, ग्रहान सुमुखो भूत्वा प्रसिद्ध परमेश्वर। प्रभू हे प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा। कोण म्हणतात? गर्गाचार्यजी प्रभूला भोग लावतात। प्रभू म्हणले, मी तर रूम मध्ये, एक तर मला चलता येत नाही, छोटा आहे ना मी, जाऊ कसा? पण हळूहळू रांगायला लागले होते। मग कन्हैयाला वाटलं आता निघावं कसं, बाबा मला सारखं बोलवतोय। आता शालिग्राम आणि कन्हैया एकच आहेत, पाहायला गेलं तर स्वरूप तर एकच आहे, फक्त विग्रह वेगळे। हळूहळू इकडे लक्ष द्या ना, हळूहळू जसे निघू लागले, उंबरठाला उंच होता, पलीकडे कन्हैया जायचे, जाणार कसे? कन्हैयाने 2 हात ठेवले वरती उंबरठ्यावर, हळूहळू टिकीट 2 हात वरती ठेवले आणि तो उंबरठा पोटाच्या खाली घेत आहेत, नाही कळलं? तिथं असं वरती झेप घेत आहेत आणि पोटाच्या खाली तो उंबरठा, आणि पोट बाबाचं हे भलं मैयाचं दूध पिंपून पोट थोडं मोठं झालेलं होतं। आता माता राणीला एवढ्या दिवसानंतर जर लेकरू झालंय, लाडकोड कमी करणार आहे का? अरे अतिशय लाडकं लेकरू, हा, कधी कोणाची शिकायत ऐकून घेतली नाही। हा, तू म्हणते माझ्या लेकराची शिकायत घे, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी, हे म्हणते। बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतय गोजिरवाने गे, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी। हा, म्हाताराने ऐकू, सुद्धा ऐकून नव्हती घेत कोणाची। तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, माझं एवढं सगून गोंडस बाळ, तुम्ही माझी याची शिकायत करायला येतं बाई, हा, तुम्ही तुमचं काम करा म्हणते, ऐकून नव्हती घेत। आणि त्यावेळेस कन्हैया ते उंबरठा पोटाच्या खाली घेतोय। बरं पोटाच्या खाली अवकळ्या कुरकुरू उंबरठा घेतला बी, उंबरठा एवढा उंच होता, धड तिकडे बी पाय टिकता येणार आणि दडीकडे बी हात टिकता येणार। आता काय अटकले वरच, मोठ्या रडू लागले। रडताना आवाज यशोदा मैयाने ऐकला, पळत आली, कन्हैयाला उचललं। अरे क्यों ऐसी खोडी जो है तुम, जो लीला करते रहते हो, काय तुम जो है बाहर निकल रहो ना, यहीं पे आराम से बैठो, खाओ पिओ। कन्हैयाला उचललं, आतमध्ये ठेवलं। कन्हैया पुन्हा तसेच, आता पुन्हा बाबा तिकडून बोलतो, मैयाला पुन्हा रडायला लागले मैयासमोरच।
मला असं वाटलं लेकराला बाहेर निघायचंय, पुन्हा उचलून बाहेर ठेवून दिलं. आता हळूहळू कन्याला थोडं थोडं चालताच येत होतं, बाय उचलत होते कन्हैया. आणि त्याच वेळेस म्हाताराने एवढे सुंदर पैंजण घातले होते गोपालाच्या त्या पायामध्ये, खूप सुंदर. चुम छननननन चुम छननननन चुम छनन छनन छननन चुम छननननन चुम छनननन चुम छनन छनननन. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. चुम छनननन चुम छनननन चुम छनननन चुम छनननन चुम छनननन चुम छनननन. कृष्णाच्या पायाचे पायी वाजती पैंजण, कृष्णाच्या पायाचे पायी वाजती पैंजण. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. चुम छननननन चुम छनननन चुम छनन छनननन चुम छनननन चुम छनननन चुम छनन छनननन. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. एवढं सुंदर कन्हैयाला मात्र छुमछुम घातून गेलेले. हळूहळू कन्हैया मात्र आता थोडं थोडं तर पाय उचलायला लागले होते. झालं असं कन्हैया आता म्हणले जाऊ दे. पुन्हा तू इकडे भगवान परमात्मा जोपर्यंत येत नाही, गर्गाचार्यजी भोग लावतात. प्रभु आज ये ना, त्वदीयम वस्तु गो, ये तुम्हारी वस्तु है, तुभ्यमेव समर्पित, तुमको अर्पण किए. ग्रहण सुमुखो भूतवा प्रसिद्ध परमेश्वर, इसको ग्रहण करिए प्रभु, और प्रसाद रूप में मुझे दी. त्याच ठिकाणी कन्हैयाला वाटलं बाबा लई बोलितो, भक्ताच्या आधीने ना. हळूहळू हळू चालत गेले आणि हळूच ती खिरीचं इकडं ओढलं. आता त्यांना नव्हतं बोलत बरं, शालिग्रामला लावित होती बोल. हळूच खिरीची ताट इकडे ओढली. कन्हैयाने हळूहळू चिप करते सगळी खीर चट केली आणि चट करण्याचा आवाज चिप आवाज गर्गाचार्यजींच्या कानावर पडला. कानावर पडलेला आवाज गर्गाचार्यजीने डोळे उघडे, कोण है? अरे देखा तो ये, अरे बदमाश कहाँ से आ गया? अरे यशोदा रानी देख, तेरे लाला ने मेरी खीर झूठी कर दी, मैं मेरे भगवान को प्रसादी चढ़ाई और तेरे लाला ने खीर झूठी कर दी. अरे यशोदा देख, इसको उठाकर से यहाँ से लेके जा और मुझे दूसरी सामग्री दे. यशोदा राणीने पुन्हा कन्हैयाला दाट फटकारून आतमध्ये ठेवलं आणि इकडे मात्र कन्हैया पुन्हा दुसरी सामग्री गेली, पुन्हा दुसरी खीर बनवली. प्रभु आ जाइए भोग लगन. कन्हैया बोले ना मैं नहीं आऊँगा, तुम मेरी माता को जो है मेरा नाम बता देती हो, उसको मेरा हाथ पकड़ा देती हो, फिर उसको फटकार, मुझे फटकार मिलती है, डांट मिलती है, और तुम जो है अपने आप फिर खीर खा. नहीं मैं नहीं आऊँगा. इकडे पुन्हा प्रभु त्वदीयम वस्तु गोविंद, खा जाओ, तुम्हारी वस्तू है, समर्पित कर रहा हूँ. देख इस बार नाही बताना. तिथूनच का नाही म्हणतात कुठं घरातून. देख इस बार. फिर आले पुन्हा घोंगट टेकत हळूहळू पुन्हा थोडं पाय उचलत आले तिथपर्यंत. जसे आले पुन्हा हळू ते ताट ओढली, पुन्हा हळू चटचट खीर खाऊ लागले. पुन्हा आवाज झाला. पुन्हा जसं अरे फिरा गया, अरे नंद बाबा का छोरा इतना बदमाश है, मुझे इतनी लीला करता है, मुझे पता नहीं था. अरे देख यशोदा, तेरे लाला ने क्या कर दिया, मेरी खीर झूठी कर दी. बोले अरे दारी की चलते रे बताती हूँ. पुन्हा कन्हैयाचा हात पकडला, मैयाने ओढत आतमध्ये घेऊन गेली. पुन्हा तिसऱ्यांदा सामग्री, पुन्हा खीर बनवली. पुन्हा जशी खीर, पुन्हा भोग लावला. पुन्हा बोलली तो बाबा, आप तो बिल्कुल नहीं आऊंगा, जा क्या करना है कर ले. अरे भगवान त्वदीयम वस्तु गोविंद, तुभ्यमेव समर्पित. आओ तुमको खीर चढ़ाइए, नैवेद्य लगा लो, भोग लगा लो, फिर मुझे पा लेना. आप तो बिल्कुल नहीं आऊंगा, जा. मुझे दारी के बोलती है मैया, मुझे जो है तुम डांट लगाते हो, अब नहीं आऊंगा. पुन्हा हळूहळू भक्ताच्या आधीन जात खीर ओढली. पण जसं बाबाने डोळे उघडले, आता पुन्हा नाव सांगा या आधीच कन्हैयाने चतुर्भुज रूप दाखवून दिलं आणि सुंदर प्रकारे पुढे चालून कन्हैयाचं नामकरण करण्यात आलं. कोई कहे गोविंदा, कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. राधा ने कृष्ण कहा, मीरा ने गिरिधर. अशा प्रकारे मैया तो मुझको पुकारे गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला. अनेक रूपाय विष्णवे. भगवान परमात्म्याचे जसे रूप झाले तशा प्रकारे त्यांचे नाव, जसे कर्म केले तशा प्रकारे त्यांचं नाव ठेवण्यात आलं. कन्हैयाचं आज नाव पडलं कृष्ण, बलरामजीचं नाव बलराम ठेवण्यात आलं. अशा प्रकारे सुंदर पुढे चालून पण कन्हैया लीला करू लागले. आता चोरीची लीला राहिली. चोरी करून खायचं, लवकर निघायचं ना आपल्याला, आम्हाला बी जायचं दूर, पण चोरी तर करणं लागेल. चोरीशिवाय खायला कसं भेटेल, आहे की नाही. हळूहळू कन्हैया आता चोरी करायला पण मोठे झाले. कन्हैया आता 3-4 वर्षात झाले आणि भगवंताने एक टीम बनवली, मित्र परिवार.
मधुमंगल, तोक, सुका, धनसुका, मनसुका, श्रीदामा, वैद्या, वाकुड्या, पेंद्या, ते सगळ्या मित्र सखा मंडळीला सगळ्याचे चेहरे बघितले. बोले क्यों रे, तुम्हारे घर में क्या तुमको खाने के लिए नहीं मिलता है? इतने सूखे सूखे से लग रहे. अरे मुंह देखो, ऐसे लगता है तुमने तो नहाया भी नहीं है. किसी का मुख देखा, अरे तुमको ऐसा लगता है तुमने महीना हो गया तुमने कुछ खाया ही नहीं है. तुम्हारे घर में खाने के लिए क्या तुम्हारी माताजी तुमको लग जाता है माथे पे जो है, इसीलिए चोरी नहीं करेंगे. अरे चोरी नहीं करोगे, फिर जाओ मेरे मित्र. नहीं 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 कन्हैया, करेंगे करेंगे. कैसे करते हैं चोरी, आता कोणालाच माहित नव्हतं चोरी कर कसे करते. कन्हैया बोला कोई बात नहीं, कल का मुहूर्त निकला है चोरी करने का, आज तुम सब घर चले जाओ. कल का मुहूर्त निकालेंगे, मैं रात भर प्रैक्टिस करूंगा, फिर बताऊंगा कैसी करते हैं. रात्रीची वेळ खरंच झाली, सगळे घर निघून गेले. रात्र झाली, कन्हैया उठले अर्धे झोपेतून. मैया बघितलं झोपली, इकडे बाबाला बघितलं झोपले. कन्हैया हळूच उठले. उठल्याबरोबर आता कुठं कशी चोरी कशी करते. गेले हळूहळू ज्या रूममध्ये माता राणीने दही, दूध, तूप, लोणी सगळं ठेवले ते मटके भरू भरू, त्या रूममध्ये हळूच गेले. हळू दरवाजा उघडला, आतमध्ये गेले आणि बघतायत अरे लय प्रकारचे मटकं पडलेत. आणि त्या मटक्याला आता कन्हैयाला माखन सगळ्यात जास्त प्रिय होतं. कन्हैयाने हात घातला, हातात माखन घेतलं आणि तोंडाला लावलं. पुन्हा हात टाकला, खाऊ लागले हळूहळू बरं का. आणि खाता खाता मात्र एक समोर खांब होता. आता माता राणीचं घर एवढं मोठं होतं, यशोदा मैयाचं हलवा मागच्या ताईंना, हां एवढं घर मोठं होतं. तुम्ही इकडे लक्ष द्या. एवढं घर मोठं होतं आणि त्या सगळ्या घरामध्ये खांब होती. बरं ते खांब काय साधारण नव्हते, त्या खांबांना हिरे, मोती, जवाहरात त्या ठिकाणी सुंदर सुंदर लटकवले. आणि त्या हिऱ्यामध्ये स्वतःचं मुख दिसत होतं. तिथे एक स्वतः छोटा शिशा बी होता. बरं कन्हैयाला माहितीच नाही याच्यामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसते. दुसरा गोळा जसा घेतला लोण्याचा, तोंड भरलेलं आहे आणि खातोय कन्हैया. हातात लोणीचा गोळा आहे आणि हळूच मागच्या हलवा, हळूच लक्ष इकडं इकडं बी बघा, त्यांना बी हलवा. सत्कार्यामध्ये दुसऱ्याला टच करायचं असतं. टच म्हणजे कसं आहे, हाडून द्यायचं राहतं. जागे व्हा भाऊ, जसे संत महात्मे आपल्याला जागा करते, उठा जागे व्हा रे आता, आहे की नाही, देवाचं स्मरण करायला लावते, तसे आपण बी दुसऱ्याला जागा करून द्यायचं. आता आहे ना लक्ष, झोपी राहिली, झालंय 10 मिनिटात आवरी दे. त्यावेळेस कन्हैयाने हात टाकलेला समोर बघितलं. अचानकपणे कोणाला स्वतः दिसले ना कन्हैया, दुसरं कन्हैया दिसलं. त्याला पुन्हा कोणाला, त्या खांबातल्या त्या देवाला फटकारतोय, क्यों रे मेरे घर पे क्यों आया. आता हा बाबा जसं बोलणार तसं समोरचा बी बोलणार ना आरशातून. ते म्हणतो क्यों रे मेरे, अरे तू मुझे डांट रहे हो मेरे घर में आकर के, रुक मेरी मैया को तेरा नाम बताता हूँ. ते भी तेच म्हणते. ते म्हणतो क्यों मेरे ऊपर मुझे धमकी दे रहे हो मेरे घर में आकर के, तुमको पता है मैं यहाँ का कौन हूँ, मैं यहाँ का राजा हूँ, मेरे पिताजी के बाद मैं ही हूँ और मेरा घर है, तुम मेरे घर में क्यों आए. आता ते बी तेच म्हणते. आता ते जसं हे जसं आवाज उचलते तसं ते बी आवाज उचलून बोलते. प्रतिबिंब आता हे जसं करण ते बी तसं करण. आणि कन्हैयाचं ते बोलण्याचा मोठ्या मोठ्याने कन्हैया त्याला फटकार देऊ राहिले आतमधल्याला. आणि तो कन्हैयाचा बोलण्याचा आवाज मातीने ऐकला झोपेत यशोदा राणीने. हळूच कन्हैया तू या हे नाही का गया. आणि हळूच पाय चोरत चोरत जशी आली, जिथं दही, दूध, तूप, लोणी ठेवलं होतं त्या घरात बघितलं. कन्हैया हातामध्ये लोण्याचा गोळा आहे, पूर्ण तोंडाला लोणी आहे आणि आरशात बघून स्वतःलाच बोलतोय. मैया आली पाठीमागून, हळूच कान पकड़ला, क्यों रे दारी के, लज्जा नहीं आती, खुद की घर में चोरी करते हो. मैया मैंने कहा चोरी की, पर तेरे हाथ में ये क्या है. अरे मैया तुमको नहीं पता, ये जो है ना, ये अंदर का ये जो बोल रहा है ये चोरी करने हमारे घर में आया था, इसके हाथ से मैंने छीन लिया है, देख. अच्छा इसके हाथ से छीना है तो तेरे मुंह पे कैसे लगा, मुंह पे कैसे लगा, तेने खा. नहीं मैया ये मुझे बोल रहा था, इतना डांट रहा था, इतना डांट रहा था, तो मैंने इसके हाथ से एक गोला ले लिया, खुद खा लिया, दूसरा गोला फिर इसके लिए छीन लिया. कन्हैया म्हणतोय बरं का. मैया म्हणते अरे मुझे पट्टी ना पड़ा, तुमने चोरी की है तो कबूल करो, मान्य करो. ले नहीं मैंने मेरे चोरी, तुमको पता ये कौन है, ये कोई दूसरा नहीं है, तुम खुद ही हो. कैसे, अरे ये शीशा है, इस शीशे में खुद अपना ही प्रतिबिंब दिखता है, ये तुम ही हो और कोई नहीं है. अच्छा मैंने लेकिन मैंने चोरी नहीं की, चल रख यहाँ पे. मैयाने त्याला डाटून पुन्हा समजावून कन्हैयाला आतमध्ये घेऊन गेला, झोपी घात. दुसऱ्या दिवशी सगळी टीम गोळा झाली, चलो चोरी करणे. हळूहळू कन्हैया प्रत्येकाच्या घरी चोरू करू लागले. चोरी करता करता समस्त गोपी या ठिकाणी शिकायत घेऊन येऊ लागले. एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल. शिकायत एवढ्या झाल्या, एवढ्या चोरी केल्या देवाने. गोपिका येऊन सांगू लागल्या देवा यशोदा राणीला, यशोदे कृष्णाचे सांगावे गोकुळी
राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे. काय करायचं यशोधरांनी सांग. गोकुळामध्ये राहायचं का नाही राहायचं. अरे माझं बाळ सगुण गुणाचं ताण आहे आणि तुम्ही माझ्या बाळाची शिकायत करता तक्रार करता. अरे नाही नाही. आजपासून यशोदा मायने एवढा फटकार लावला. एक दिवशी एका गोपीच्या घरी चोरी करून आला बाबा. सांगूच का कावरू घेऊ जय विठ्ठल. नाही तशी 10 मिनिटं बाकीचे अजून. एकदा भजन करा मग विठ्ठल. एक दिवशी झालं असं भगवान परमात्मा चोरी करायचं एक तर डायरेक्ट गोपी आली आणि भगवंताला धमकी देऊन गेली. ये म्हणली तू माझ्या घरी बघतोस त्याकडे मी का नाही. म्हणलं बघ बरं का मी जगाचा मालक आहे. घर सोडित नसतो म्हणे. मला जर एखाद्या निमंत्रण दिलं आणि ते गिराईक जर माझ्याकडे आलं मी ते गिराईकाला कधीही सोडत नाही म्हणे. आणि तू माझी गिराईकीस मी तुला सोडणार नाही. येस फक्त म्हणले तू. रात्रभर गोपीन गोल तो गोप जागला ना. रात्रभर जागले आणि कन्हैयाला माहिती होतं हे रात्रभर जागू दे पण 3च्या नंतर यांचे डोळे लागणारच आहे. साखर झोपेत डोळे कुणाचे काय ना रातभर जागू दे पण 3-4 नंतर डोळे हमखास लागणार. कन्हैया म्हणले ठीक आहे येत तू बघ म्हणले. आता नाही येत म्हणले मी पण बघ. आणि 3-4 नंतर खरंच त्या गोपीचे त्या गोलाचे डोळे लागले. झोपी गेले आणि इकडे मात्र ते मटक्याच्या मटक्यावर मटकं ठेवलेच होते. कन्हैया हळूच आले. पहाटेच्या वेळी दरवाजा हळूच उघडला. समस्त बॉल जमा केले. चला रे म्हणले आपल्याला जायचं. एवढ्या जायचं म्हणले चला. सगळ्याला जमा केलं. लीडर होते ना कन्हैया. सगळ्याला जमा केलं. मी तर म्हणते त्यावेळीची डॉन येते डॉन. काहीच म्हणायला हरकत नाही. पुतना आली 7 दिवसाचा बाबा पुतनाला मारून टाकलं. बकासूर आगासूर महिषासूर सगळ्याला वृषासूर सगळ्या कितीतरी असुरांना मारलं. हा ते जाऊ द्या कितीतरी बरं एवढ्या कंसाला बी मारलं. कंसाचे असणारे तिथे असुरगण सेनापती त्यांना सगळ्यांना मारलं. जे येईल मारलं जे येईल मारलं. डोहानच म्हणता येईल ना. हां बरं चोरी बी अशा केल्या. आणि समजा एखाद्याचं लेकरू खरंच असं प्रगटलं माय काय करी हानू हानू पहिले बेजार करून त्याला एक मध्ये रूममध्येच बंद करून ठेवी. पण आता हे जगाचा मालक धमकी देऊन गेलेली ती गोपी तिच्या घरी गेला. समजत पहाटेचा विषय होता. 4था प्रहर लागलेला आहे. त्याच वेळेस मात्र भगवान परमात्म्याने सगळे ग्वालबाल जमा झाले. त्यांच्यावर कन्हैया चढले. हळूहळू सगळ्या ग्वालबालांना खाऊ घातलंय कन्हैयाने. स्वतः बी खाल्लंय. आणि जे गोपी आणि ग्वाल जे झोपलेले होते ना गोप त्याची मात्र तो गोपीची जी वेणी होती ती भली मोठी होती. इकडे लक्ष द्या. गोपीची वेणी मोठी होती आणि गोपची दाढी मोठी होती. कन्हैयाने काय केलं लावून दिलं. पतीची दाढी माझी वेणी दोसी गाठ बांधूनी. गाठबाई कोणाची सुटे ना. जगाच्या मालकाने लावलेली ती गाठ पुढे चालून झालं असं दोघांची गाठ बी लावून गेले. म्हणजे हे कन्हैया तिथे सबूत सोडून गेले होते की मी आलोय. धमकी दिली ती तो मला आलो खाल्लं बी आणि तुझी गाठ बी लावून गेलो मी. ही काय ब्रह्मदेवाने लावलेली गाठ नाही ब्रह्मदेवाच्या बापाने लावलेली गाठ. हां दोघांची गाठ बांधून गेले आणि कन्हैया गेले निघून. सकाळची वेळ. कन्हैयाला माहिती होतं आता गोपी उठणारे. आपल्या सगळ्या ग्वालबालाला जमा केलं आणि कोणी असे चौकात ग्वालबाल उभे केले. सांगून ठेवलं सगळ्याला वगैरे आता एक जोडी निघणारे म्हणले. इथून जोडी आली की हुर्रे करायचं. काय म्हणले जोडी इकडे रमत गमत आली म्हणजे ग्वाले गोपी दोघांची मस्त दाढीन वेणी बांधून ठेवली. तिकडे जोडी आली रमत की हुर्रे करायचं मोठ्याने डबके वाजायचे हुर्रे करायचं. त्या ठिकाणी सगळी चौक जमा ठेवली आणि खरंच निघाले ना. बरं ती सकाळी वेळी ज्यावेळेस उठले गोपी जशी उठली उभी राहिली तसं ग्वालला हुसका लागला ना. आता त्याची दाढी बांधलेली होती. ते मला हळू की गा. आता मला मी काय केलंय बघ की म्हणले. तेव्हा गोपीने बघितलं म्हणले बाबाने गाठ लावली. अहो सोडण्याचा खूप प्रयत्न केला पण सुटली नाही. कापण्याचा प्रयत्न केला पण कापता बी येत नाही. काय करावं म्हणजे आता कोणी जानी बांधली त्याच्याकडे जाऊ सोडायला म्हणले. हळूहळू जोडी निघाली पुढं आणि इकडे बाबांनी चौकात उभे केलेले होते. काय करायचं डबकं वाजायचं हुर्रे करायचं. पोरं तेच करायचे आपले. हळूहळू जसे पुढे गेले यशोदाच्या दारी गेल्याबरोबर हां तिथे जसे गेले यशोदेने बघितलं. बाई म्हणली आत्ताच काय नवीन लग्न करून आली की काय म्हणली तू ये हां अशी जोडी घेऊन फिरेल. म्हणले बाई मी नाही केला हे तुझ्याच लेकराने केलंय म्हणे. कस काय ग बघ म्हणले काल त्याला धमकी देऊन गेलते ना ही त्याची करतूत म्हणे. आता
माझ्या पतीची दाढी माझी वेणी बांधून दिली, गाठबाई कोणाशी सुटे ना, काय सुटे यशोदे बाळत जाताना कोटेवर सोसो धिंगाणा. कुठपर्यंत धिंगाणा सोसायचं, कुठपर्यंत काय हे असले कारनामे सोसायचे म्हणले. आता काय म्हणले कन्हैया कुठे आहे, त्याच्या हाताने कन्हैया बोरा बनवायला गेला म्हणे सुताराकडं. चला म्हणले, जोडी निघाली पुन्हा सुताराच्या घरी आणि पुन्हा चौकाचा उभे हुर्रे करत. म्हणले आता सुताराच्या घरी आले, सुताराच्या घरी कन्हैया ले गेला म्हणले दोरा बांधायला दुसऱ्याच्या घरी. तिथून जशी दोरी पुन्हा जोडी निघाली, पुन्हा चौकाचा हुर्रे करीत. त्या जोडीला मात्र कन्हैया पुन्हा घरी आली. घरी यशोदेच्या घरी पुन्हा ती जोडी आली. त्याच ठिकाणी कन्हैयाने जसं बघितलं, मुझे धमकी देती हो, आवलो ठेंगा. ब्रह्मदेवांनी ब्रह्मदेवाच्या बापाने बांधलेली गाठी म्हणली कशी कशी सुटन. जशी कन्हैयाची दिव्य दृष्टी पडली त्याच ठिकाणी ती गाठ सुटण्यात आली. अशा कन्हैया सुंदर सुंदर त्या ठिकाणी लीला करू लागली. एक गोपीने पुन्हा धमकी दिली, येऊनच बघ म्हणली तू, आता येऊनच बघ. आणि खरंच ना आले ना कन्हैया रात्रीच्या वेळी सगळे जमा झाले, सगळ्याला खाऊ घातलं. कन्हैया एकटेच आंगळले, तिथं टंगळले वरतीच. कारण जशी गोपी आली काठी घेऊन मारायला, बाकीचे खालचे सगळे पळून गेले. आणि बाबा त्यांच्या उभा होता, मटकं पकडलेलं होतं. मटक्याला जसं हात आहे तसंच आहे, टंगळवर छोटसच कन्हैया. आता काय करायचं, कसं उतरायचं. गोपी म्हणलं तू खालीच उतर, आता बघ तुझ्याकडे म्हणे. पुन्हा अरे गोपी उतार दे रे उतार दे. गोपीला दया आली, खाली उतरवलं, पुन्हा हात धरला. चल दारी की अभी दिखाती हूँ, तेरी माँ के सामने बड़ा बोलता है ना, अब दिखाती हूँ तेरी चोरी की नहीं की. ठीक है गोपी लेके ते जा, लेकिन थोड़ा हाथ ढीला कर दे. गोपी म्हणले नाही बिल्कुल नहीं. अरे गोपी थोड़ा हाथ ढीला कर दे ना, देख बड़ा चुभ रहा है, बड़ा कष्ट हो रहा है, थोड़ा हाथ ढीला कर. गोपीला दया आली, कारण ती पण आई होती. हात थोडा ढिल्ला केला, बाबाने फसकन हात तिथून काढला आणि तिच्या हातामध्ये तिच्या देवरचा हात थमवला. जशी घरी आली सांगायला यशोदा मैयाकडे, रे देख यशोदा तू बड़ा बोलती थी ना, मेरे लाला ने कुछ नहीं किया, देख अब रंगे हाथ पकड़ा के लाई हूँ. देख हाथ में हाथ धरा और रंगे हाथ, देख तेरा ये जो है कन्हैया क्या करता रहता है, हर किसी के यहाँ चोरी करता है और मक्खन चुरा चुरा के खाता है. तेरे यहाँ तो 9 लाख गया है ना, क्या इसको खाने की. इतकी बोलत होती. आणि कन्हैया आधीच गोपी येण्याच्या आधीच कुठे होते, माता यशोदेच्या मांडीवर बसलेले होते. आणि कन्हैया पुन्हा हळूच मैयाला म्हणतात, रे मैया मोको बता तुझे पुत्र प्यारा है की दूध प्यारा है. आता जर व्रज भाषेत बोलायला गेलं तो को पूत प्यारा की दूध प्यारा असं म्हटलं होतं. पूत म्हणजे पुत्र. बोले मुझे तो लाला ही प्यारा है भाई, दूध काय को. तो मैया मुझे दूध पिला. तिथं लाड पॅड लावून मैयाचं दूध पितायत आणि तिथून जसं बाहेरून आवाज येईल तर मैया उठून आली. आणि हळूहळू कन्हैया पण मैयाच्या पाठीमागे आली. आणि जशी इकडं गोपी शिकायत करत होती, मग कन्हैयाने हळूच डोकून पाहिलं गोपीला. किसकी शिकायत. मैया म्हणती अरे किसकी शिकायत कर रही हो, तेरे लाला की और किसकी, रंगे हाथ पकड़ करके लाई हूँ, देख तेरा कन्हैया मेरे हाथों में है अभी भी, देख. अरे गोपी जरा पीछे मुड़कर तो देख ले ये कौन है, मेरा लाला तो यही खड़ा है. तसं गोपीने मागे वळून बघितलं, अरे राम राम, ये तो कन्हैया की जगह मेरे देवर का हाथ है. कन्हैया तिथून अंगठा दाखवते, देख अभी तो केवल तेरे देवर का हाथ पकड़ा है, फिर आगे से मेरे पास आई और मेरे से पंगा लिया तो इस जगह तेरे खसम का हाथ पकडाऊंगा. अशा प्रकारे भगवान परमात्मा लीला करू लागले. अशी लीला करत आणि हेच तर होतं, या लीलांनीच तर गोपिकांचं मन वेधत होतं. म्हणून त्या गोपिका म्हणतात, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. पग म्हणजे पाय. अरे रस्त्याने मी विसरून जाते, पाय कुठे ठेवू, जिथं पाहिलं तिथं मला कन्हैया दिसतो. विठ्ठल जळी स्थळी बरला, हरिता ठावनाई उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. एवढा सुंदर भगवान परमात्मा. जरी की पगडी बांधे वो सुंदर आंखवाला, जरी की पगडी बांधे वो सुंदर आंखवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. लट घुंघराले बाल तेरे काले काले गाल, लट घुंघराले बाल तेरे काले काले गाल, सुंदर श्याम सलोना तेरी टेढ़ी मेढ़ी चाल. हवा में सर सर करता
तेरा पीतांबर मतवाला, हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला। कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा। संतांचे वाक्य शास्त्र। बरहा पीडम नटवर वपू कर्णयोर कर्णिकारं, बिभ्रद्वास कनक कपिशं वैजयंतीं च मालां। रंध्रान् वेणु अधर सुदया पूरय गोपवृन्दैर् वृन्दारण्यं स्वपदरमणं प्रविशद गीतकीर्ती। असा असणारा भगवान, एवढा सुंदर भगवान परमात्मा। तुकोबाला त्या गोपीचा भाव सांगतात, उतो थकिता बैरे तुका। अशा लीला बघितल्या, अशा सुंदर सुंदर भगवान परमात्माचा तो नटखट चेहरा, एवढा सुंदर मुखडा बघून भागा रे सब मन का धोका, कान्हा रे मना मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई।